त्याला आपण प्राधान्य देतो। आमचे रेड्डी साहेबांचा अजून दुसरा परिचय म्हणजे ठाण्याचे जिल्हाधिकारी अरविंद रेड्डी होते, त्यांचे हे चिरंजीव आणि कलेवर प्रेम करणारे अशी ही मंडळी आणि त्यांचं आर्ट गॅलरीच्या माध्यमातून जे प्रदर्शन आमचे रेड्डी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण असे कलावंत आपल्या ठाण्यातील ह्या संस्कृती आर्ट फेस्टिवल। हाँ वही बोल रहा है। एक सेकंड रुक, हालू नका, हाथ हालू नका। सर जायची नका। अरे वा, तर आता सगळ्यात जुनी किती वर्षापूर्वी 1894 ची शकुंतला जन्म आहे। हे मागे ना बाळा, प्रेम दिसली पाहिजे काय फायदा मग। हे मागे आहे रे सगळ्यांनी। राजा रवी व्यास या नावानं जे एक देशामध्ये एक ब्रँड झालेला आहे, त्या ब्रँडची जी प्रदर्शनी आहे म्हणजे त्यात रामायण, महाभारत, शंकराच्या म्हणजे मिशीवाले शंकर वगैरे आपण फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळतं, किंवा आत्ताचे सिनियर सिटीजन्स ज्यावेळेस शाळेमध्ये होते तेव्हा शाळेमध्ये प्रवेश केल्या सरस्वतीची एक मोठी तस्वीर आपल्याला मिळायची आणि दिसून यायची। त्या सरस्वतीचं दर्शन घेतल्यानंतरच आपण अभ्यासाला सुरुवात करायचं, असं आत्तापर्यंत चालत आलेली ती सरस्वतीची फ्रेम। त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वापरण्यात येणारी लक्ष्मीची प्रतिमा, म्हणजे याच्यासह अनेक जे चित्र आहे ते आज ह्या प्रदर्शनामध्ये 9, 10, 11, 12, 13 ह्या 4 दिवसामध्ये आपल्याला ठाणेकरांनाच नव्हे तर ह्या प्रदर्शनाला किंवा ह्या फेस्टिवलला भेटला आनंद ह्या गोष्टीचा आहे की 11वं वर्ष आहे, परंतु आम्ही 11व्या वर्षी सुद्धा थकून न जाता ह्या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्ही आम्ही संस्कृती आर्ट फेस्टिवलचे सगळे पदाधिकारी बघताय की ते एक फेस्टिवल संपला की दुसऱ्या फेस्टिवलच्या मागे लागतात आणि त्या पद्धतीनं ते कामाला सुरुवात करतात, किंबहुना स्वतःला झोकून देत असतात। त्यामुळे ह्या 4 दिवसामध्ये लाखो ठाणेकर आणि त्याचबरोबर ह्या फेस्टिवलला भेट देणारे अनेक लोक राज्याच्या इतर भागातून येणार आहेत, काही तर देशातील लोक सुद्धा येतात। म्हणजे कलेवर प्रेम करणारी लोक जी आहेत ते फेस्टिवलच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक राज्याला प्राधान्य देतोय आणि प्रामुख्याने साऊथ म्हणजे जे नृत्य असतात त्या नृत्यावर भरतनाट्यमपासून अनेक नृत्य असतात, त्या नृत्याला स्वतःच्या आविष्कारामध्ये सादर करण्यासाठी पद्मश्री, पद्मविभूषण सारखे अनेक कलाकार येत असतात, ह्यावर्षी सुद्धा येणार आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या कलाकारांना बघायचं आणि त्यांना ऐकायचं, त्यांना ज्या त्यांच्या कला असतात त्या कला रसिक जे आहेत ते आवर्जून ह्या फेस्टिवलला भेट देत असतात। मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते उद्या 5 वाजता या फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे दरवर्षीप्रमाणे। आणि ह्या फेस्टिवलमध्ये ठाणेमध्ये जे इतर भाषिक लोक आहेत म्हणजे कर्नाटक असू द्या, हिमाचल प्रदेश असू द्या, पंजाब असू द्या, हरियाणा आहे किंवा काश्मीर आहे, त्या प्रत्येक राज्यातील आम्ही पथनाट्य स्वरूपामध्ये ती आम्ही एक रॅली काढणार आहोत आणि त्या रॅलीच्या माध्यमातून त्या फेस्टिवलचं उद्घाटन शिंदेसाहेब करतील आणि त्यानंतर 6:30 वाजता बरोबर आमच्या उपवन तलावाच्या समोर शुभम मुद्गल यांचा कार्यक्रम होणार आहे। आणि त्या शुभम मुद्गल सुद्धा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पद्मश्री आहेत, म्हणजे पहिलाच त्यांचा कार्यक्रम होईल आणि त्यांच्या कार्यक्रमापासून सुरुवात होईल। त्याचबरोबर आमचे अभिजित भट्टाचार्य जे फार मोठे सिंगर आहेत त्यांचा कार्यक्रम 11 तारखेला होईल। 12 तारखेला संजू राठोड म्हणून जे आहेत कलाकार, म्हणजे त्यांची गाणी पूर्ण खूपच फेमस झालेली, म्हणजे ते गुलाबी साडी नावाचं जे गाणं आहे ते तर लहान लहान मुलं सुद्धा गल्ली बोळात गातात, अशा प्रकारचं ते त्यांचं गाणं फेमस झालेलं आहे। आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, खरं तर एक पायाला अपघात झालेला असताना ते विचार करत होते की अरे मी एक पायावर आता कसा आहे, कारण परफॉर्म करणार, बोललो काही काळजी करू नका, तुम्हाला गायचं आहे, पायानं काही नाचायचं नाही आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या फेस्टिवलमध्ये नाचणारी आणि आपली कला पेश करणारी बहुतेक मंडळी असते,
पण तुम्ही या, काही काळजी करायची गरज नाही. ठाणेकर तुमच्यावर तेवढं प्रेम निश्चितपणे करतात आणि भविष्यामध्ये सुद्धा करत राहणार. आणि त्याचबरोबर मिका सिंग, पंजाबचा नव्हे तर इंटरनॅशनल लेवलला अतिशय चांगल्या प्रकारचं गाणं गाणारा आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये स्वतःची कला पेश करणारे असे मिका सिंग आहेत. त्यामुळे ह्या प्रमुख स्टेजवर 11, 12, 13 तारखेला ह्या सगळ्यांचा कार्यक्रम होणार आहेत. आणि प्रामुख्यानं आज हे पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं की राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ह्या कार्यक्रमाला येणार आहेत. कारण मुख्यमंत्री 11 तारखेला येण्याचं त्यांनी मान्य केलंय. 12 किंवा 13 तारखेला अजितदादा पवार सुद्धा येण्याचं त्यांनी मान्य केलंय. आणि शिंदे साहेबांच्या हस्ते तर उद्घाटन आहे. आणि मी त्यांना विनंती करणार आहे की हा फेस्टिवल फक्त प्रताप सरनाईक आणि संस्कृती आर्टच्या आमच्या सगळ्या कलाकारांचा नाही, हा प्रामुख्याने शिंदे साहेबांचाच फेस्टिवल आहे. त्यामुळे ह्या सगळ्या दिवशी तुम्ही हजर राहावं अशी त्यांना विनंती केलेली आहे. त्यामुळे हे सगळे कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी हजर राहणार आहेत. महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यांच्यासह सर्व कलावंतांना सुद्धा आम्ही ती संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी या फेस्टिवलचा आनंद घ्यावा अशी विनंती आपल्या माध्यमातून मी करणार आहे. हे सगळं ही 100 म्हणजे 1894 सालची पहिली फ्रेम, म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या अगोदरच्या सगळ्या ह्या फ्रेम आहेत. या ठिकाणी ज्या आता रेड्डी साहेबांनी सांगितलं, ह्या सगळ्या फ्रेम्स स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. त्यामुळे आजच्या तरुणांना, आजच्या युवकांना, आजच्या लहान मुलांना सुद्धा अरे भारतीय स्वातंत्र्यापूर्वीच्या ह्या फ्रेम आणि त्या ओरिजिनल फ्रेम्स आहेत. म्हणजे मी आता जे मला कुठल्या तरी एका आमच्या पत्रकार मित्रांनी दाखवलं की शिवाजीचं स्पेलिंग सुद्धा त्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्पेलिंग आहे SHIWAEE असं अशा प्रकारचं असायचं. तर तेही त्यांनी मला सांगितलं. मी विचारलं त्यांना कुतूहलाने की असं कसं स्पेलिंग, तर म्हणे त्यावेळेस असं स्पेलिंग असायचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक आकर्षणाचं केंद्रच आहे असं म्हणावं लागेल. कारण एवढ्या जुन्या फ्रेम्स आपल्याला आज बघायला मिळतात. म्हणजे आता 1994 म्हणजे जवळजवळ 130 वर्षापूर्वीच्या फ्रेम्स आहेत. म्हणजे ह्या सगळ्या प्रदर्शनामध्ये आपल्याला ह्या अशा गोष्टी सगळ्या आवर्जून बघायला मिळतील. झाकीर हुसैन देखील आले होते. अलग अलग भाषिक और प्रांतिक जो लोग हैं उनका बहुत ही अच्छी तरह से हम स्वागत करेंगे. उनकी एक रैली निकलेगी, बच्चों की रैली निकलेगी और बहुत अच्छी तरह से उनका स्वागत करके हम शाम को 6:30 बजे शोभा मुद्गल जी जो पद्मश्री है उनका कार्यक्रम गाने का होगा और उनका सम्मान भी किया जाएगा शिंदे साहब के हाथों से. तो ये फेस्टिवल का 11वां साल है और इस 11वें साल के दौरान हम बहुत सारे कलाकारों को यहाँ पे आमंत्रित किया. उन्होंने उनकी कला भी पेश की, चाहे पद्मश्री हो, पद्म विभूषण हो, बहुत सारे कलाकार यहाँ पे आए. और खासकर हम रेड्डी जी का दिल से धन्यवाद देते हैं कि उनका कला दालन ये साल बहुत ही फेमस होगा. क्योंकि 1894 से लेके 2024 तक का जो इतिहास है, उनके जो फ्रेम्स लगाए, पेंटिंग जो लगाए हैं, उनके माध्यम से दिखेगा. सरस्वती की जो मूर्ति, हम बचपन में स्कूल में जाते थे, वो मूर्ति को प्रणाम करके या वो फ्रेम को प्रणाम करते हम आगे स्कूल में जाते थे. ऐसी बहुत सारी चीज़ें हैं और बहुत सारी ऐसी कलाविष्कार है जो उनके माध्यम से 102 फ्रेम उन्होंने वहाँ पे रखे. तो ये आकर्षण होगा. और खासकर हमारे उप मुख्यमंत्री जी कल उद्घाटन करने के बाद 11 तारीख को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने आने का आश्वासन दिया और 12 या 13 तारीख को अजितदादा पवार जो उप मुख्यमंत्री जी है वो भी आने का उन्होंने आश्वासन दिया. तो इस कलाकारों के साथ राजनेता भी ये फेस्टिवल में आएंगे और इसके माध्यम से हम ये फेस्टिवल दिन ब दिन आगे और ठाणे की जनता नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र की जनता को ये और भी आकर्षण का केंद्र बिंदु बनाने के लिए हम फेस्टिवल के लिए मेहनत करें. नाही बघा, आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत सगळे. आता आर्ट रिलेटेड सगळी लोक या ठिकाणी आहे. मी तर राजकीय क्षेत्रामध्ये गेले 30 वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. एकनाथ शिंदे साहेबांचं एक स्वप्न आहे की ह्या ठाणे जिल्हाच नव्हे तर MMR क्षेत्र हे भविष्यामध्ये
जी वाहतूक कोंडी ह्या एमएमआर क्षेत्रामध्ये होती ती भविष्यात होता कामा नये, म्हणून शिंदे साहेबांनी अनेक प्रकल्प, कोस्टल रोड असू द्या किंवा बोरिवली ठाणेचा टिकुजीनीवाडीचा जो टनल असू द्या किंवा आत्ताच निविदा प्रक्रिया पार पडलेला जो आमचा गायमुख चौपाटीपासून पूर्ण फाउंटन हॉटेलपर्यंतचा टनल असू द्या किंवा पुढचा एलिव्हेटेड रस्ता असू द्या, असे सगळे प्रकल्प आम्ही मार्गी आणतोय. परंतु ही काळाची गरज आहे. भविष्यामध्ये एमएमआर क्षेत्र अजूनही फार मोठं झपाट्यानं वाढतंय. तुम्हाला लोकसंख्येचं जर आलेख बघायला गेलो तर गेल्या 15 ते 20 वर्षामध्ये ही लोकसंख्या जवळजवळ दुपटीनं झालेली आहे आणि त्यामुळे डेव्हलपमेंट ही काळाची गरज आहे. रोपवेचा हा पर्याय आहे. रोपवे बस आतापर्यंत रोपवे ही फक्त पर्यटन स्थळामध्ये एका डोंगरावर दुसऱ्या डोंगरावर, एका समुद्र किनाऱ्यावरून दुसऱ्या समुद्र किनाऱ्यावर किंवा एका बर्फाच्या डोंगरापासून दुसऱ्या बर्फाच्या डोंगरापर्यंत स्वित्झर्लंडला वगैरे जसं असतं त्या पद्धतीच्या ह्या कल्पना होत्या. परंतु आता ही रोपवे जी केबल कारच्या माध्यमातून जर तुम्ही टॅक्सी सर्व्हिस चालू केली, प्रवासी वाहतूक जर चालू केली तर भविष्यामध्ये जमिनीवरचा जो भार आहे तो हवेमध्ये जाईल. म्हणजे जेणेकरून हवाई बस किंवा हवाई वाहतूक असं म्हणायला हरकत नाही. मेट्रो ज्या पद्धतीने आपण एमएमआर क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी नेतोय तशाच पद्धतीने ही रोपवेची वाहतूक जर प्रत्येक ठिकाणी नेली तर त्याचा भविष्यातील येणाऱ्या पिढीला फायदा होईल. हे प्रकल्प जे आहे ते आम्ही आमच्यासाठी नाही परंतु येणाऱ्या पिढीसाठी हे प्रत्यक्षात उतरवतोय. आणि माननीय नितीन गडकरी साहेबांचे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मी मनापासून आभार मानतो की मी जेव्हा प्रस्ताव केंद्राला सादर करायला गेलो तत्पूर्वी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली आणि त्यांनी ह्या प्रकल्पाला खरोखर मान्यता दिली, म्हणून मी गडकरी साहेबांकडे प्रेझेंटेशन देऊ शकलो. आणि मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की मी गडकरी साहेबांना माझे डेव्हलपमेंटच्या बाबतीत आयडॉल मानतो की ते राज्याचे PWD आणि MSRDCचे मंत्री असताना ज्या पद्धतीनं ठाण्यामध्ये त्यांनी नितीन कास्टिंगचा उड्डाणपूल असू द्या किंवा मुंबईतले 56 उड्डाणपूल असू द्या हे आणि मुंबई ते पुणे जी सर्व्हिस त्यांनी दिली ह्या रस्त्याच्या माध्यमातून एक्सप्रेसवे, तर ही त्यांच्या काळातील 1995 ते 2000च्या काळामध्ये झालेली डेव्हलपमेंट आहे. आणि त्यामुळे आता वाहतुकीवर जो ताण पडायला हवा होता त्यापेक्षा कमी ताण पडतोय. आणि मी जेव्हा प्रस्ताव त्यांच्याकडे सादर केला तेव्हा खरोखर त्यांनाही ह्या गोष्टीचा आनंद वाटला आणि त्यांनी सांगितलं की ही काळाची गरज आहे, आपल्याला प्रताप करायला हवं. आणि ताबडतोब मी त्यांना प्रस्ताव दिल्या त्यांनी ते माझं प्रेझेंटेशन बघितलं. त्यांचे जे प्रधान सचिव आहेत वाहतूक खात्याचे त्यांना ताबडतोब सांगितलं, त्यांनी लिहून दिलं की बाबा ताबडतोब तुम्ही हा प्रस्ताव मार्गी लावा. म्हणजे आता आपण रोपवेचा प्रस्ताव एमएमआर क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या जागी करू शकतो आणि कुठे कुठे ते रोपवे. कारण काय होतं की मेट्रो आपण यू टर्न मध्ये फिरू शकतो, एल मध्ये फिरू शकतो, परंतु रोपवे आपल्याला सरळच न्यावा लागतो. म्हणजे रोपवेचा जो मार्ग आहे तो आडा ते असे केबल असल्या कारणानं वळवू शकत नाही आपण. ज्या ठिकाणी स्ट्रेट मार्ग तुम्हाला मिळेल त्या स्ट्रेट मार्गावरच आपण रोपवे नेऊ शकतो. दुसरं एक महत्त्वाचा अडचण म्हणजे ह्या सगळ्या एमएमआर क्षेत्रामध्ये उंच उंच इमारती आहेत. ते उंच इमारतींवरून आपण घेऊन जाऊ शकत नाही किंवा काही छोट्या इमारती असेल त्याच्यावर घेऊन जाऊ शकत नाही, कारण भविष्यामध्ये रिडेव्हलपमेंट वगैरे होताना त्यांना अडचण निर्माण होऊ शकेल. एक खाडी किनारा, समुद्र किनारा किंवा नॅशनल पार्क, ह्या तुंगारेश्वर आणि संजय गांधी नॅशनल पार्क किंवा नॅशनल हायवे ह्या परिसरातूनच आपण रोपवे नेऊ शकतो. त्यासाठी सर्वेक्षण करायची एजन्सी म्हणजे DPR बनवण्याचे त्यांनी आदेश दिलेले आहे, जेणेकरून DPR बनेल आणि DPR बनवल्यानंतर कुठल्या संस्थेनं हे काम करावं हे निश्चित होईल आणि त्या माध्यमातून एकतर BOT तत्वावर किंवा मग केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक जे पाठबळ आहे त्यातून हा प्रकल्प राबवण्यात यावा असं त्यांचंही मत ठरलं. त्यांनी तर मला एक सूचना केली, अरे आपण असं करू शकतो का की अटल सेतू आहे किंवा कोस्टल रोड आहे, ह्या कोस्टल रोडमध्ये आपण ऑलरेडी कॉलम पोझिशन निश्चित केलेली आहे, ते जमिनीखाली गेलेले आहेत, हेवी कॉलम्स आहेत, चांगले बीम्स त्यावर दिलेले आहेत आणि अटल सेतूमध्ये जर आपण पॅरलल त्याच अटल सेतूच्या कॉलमवर आपण केबल नेली तर केबल कार नेली तर चालू शकेल का, किंवा आपण जो नरिमन पॉईंटपासून पूर्ण पुढे डहाणूपर्यंत किंवा वाढवण बंदरापर्यंत आपण हा तो कोस्टल रोड नेतोय, तर त्याच कोस्टल रोडवर आपण प्रोव्हिजन करू शकता का कॉलम पोझिशन करून, की जेणेकरून वरनं केबल कार जाईल, खालनं मेट्रो जाईल, गाड्या जातील, अशा पद्धतीचं काही योजना करू शकतो का. ती माहिती जमा करण्यासाठी आणि त्याची सर्वेक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी
सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एजन्सीकडे देण्याचं सांगितलेलं आहे आणि ते सर्वेक्षण आल्यानंतर मग आपण ठरवू की कुठल्या कुठल्या मार्गातून आपण केबल कार नेणार आहोत. पहिलाच कार्यक्रम जो होता 11 वर्षापूर्वीचा ते झाकीर हुसेन यांच्या तबलावादनानं कार्यक्रम तो झाला होता. त्यांना आदरांजली आम्ही श्रद्धांजली अर्पण तर करणारच आहोत, परंतु तरंग स्टेजवर आम्ही तशा प्रकारचा कार्यक्रम त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतूने करणार. मुख्यमंत्री 11 तारखेला किती वाजता येणार आहेत, काय कार्यक्रम? संध्याकाळी त्यांना सांगितलं तुमचा आवडता गायक कोणता, त्यांनी सांगितलं अभिजित भट्टाचार्य. किती तारखेला असं मला विचारलं तर मी सांगितलं अभिजित भट्टाचार्य 11 तारखेला त्यांचा कार्यक्रम आहे, संध्याकाळी 7 ते 10च्या दरम्यान तुम्ही केव्हा या, तर ते येतील. आता गेल्या वेळेस 2 वर्षापूर्वी ते आलेले, त्यावेळेस ते मैथिली ठाकूरचा कार्यक्रम होता, जवळजवळ 2-2.5 तास बसले होते, कारण गायनावर त्यांचं विशेष प्रेम आणि त्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना तर जवळजवळ 200-250 गाणी तर तोंडपाठ आहेत. म्हणजे तुमच्यासारख्या काही सिनियर पत्रकारांनी मागणी केली की एखादा गाणं गाऊनच दाखवा सर. मी पण तुमच्या वतीने बोलेन की बाबा जरा तुम्ही सुद्धा. महापालिका निवडणुकीसाठी गाठी नाही, त्या बाबतीत मला काही कल्पना नाही, अजून त्या विषयावर काही चर्चा झालेली नाही. ते विचारा ना तुम्ही. उपवन हे पर्यटन स्थळासाठी अनेक वेळा मागणी होतात. नाही, पर्यटन स्थळाची मागणी करायची गरज नाही. उपवन हे आकर्षणाचं केंद्र आणि पर्यटन केंद्र म्हणून ठाणेकरांना आहे. आपल्याला पर्यटन स्थळ करून अजून त्याच्यामध्ये गजबज वाढवायची पण नाहीये. पर्यटन स्थळाची काही गरज नाहीये, कारण हे ठाण्याचं सौंदर्य आहे आणि असं सौंदर्य कुठेच नाहीये. मी उपवन आर्ट फेस्टिवल आम्हाला 50% सांगतो की आम्ही ह्या 50% सहभागी आहोत, की आम्ही मेहनत केल्यामुळे हा आर्ट फेस्टिवल एवढा वर गेलेला आहे. परंतु खरं तर निसर्गाचे आभार मानायला पाहिजे की निसर्गानं आम्हाला एका बाजूला येऊरचा डोंगर, दुसऱ्या बाजूला उपवनचा तलाव, अशा प्रकारचं हे निसर्ग सौंदर्य निसर्गानं दिल्यामुळे आम्ही हा फेस्टिवल एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा करू शकतो. त्यामुळे श्रेय आमचं 49%, परंतु निसर्गाचं 51% श्रेय असं मी म्हणायला माझी निश्चितपणे माझी ती भावना आहे. अरे माझं काय म्हणणं आहे बाबा, आपण फेस्टिवलचं चांगलं करूया ना काहीतरी. हिंदी में हम बताएंगे कि 1 लाखाच्या आसपास फुटफॉल आमचा रोज असतो. याही वर्षी तेवढाच फुटफॉल होईल असा अंदाज आहे, किंवा त्यापेक्षा जास्त वाढू शकतो. आणि येणाऱ्या प्रत्येकाला जेवढं काही कला विषयक प्राधान्य द्यायचं तेवढं प्राधान्य आम्ही देणार आहोत. तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, मात्र जिल्हार निघाला होता. नाही, मराठी भाषेला आता संस्कृती संस्काराचे धडे मंत्र्यांना देणं गरजेचं आहे. संजय राऊतांकडनं आम्ही भरपूर काही धडे गेल्या अनेक वर्षापासून घेतलेले आहेत. त्याचंच म्हणजे आम्ही माहिती सर्वसामान्य जनतेला देत आहोत. याचं कारण असं आहे की आजपर्यंत काँग्रेसच्या काळामध्ये ज्या काँग्रेसबरोबर शिवसेनेनं आता महाविकास आघाडी स्थापन केली होती, त्या काँग्रेसकडे सर्वसामान्य मराठी माणूस आशेनं बघत होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा. किंबहुना राजकीय पक्षाचे नेते मंडळी कमी, परंतु महाराष्ट्रातील प्रामुख्यानं जे साहित्यकार आहेत, जे पत्रकार आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांनी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी केली होती. किंबहुना साहित्य संमेलनामध्ये किंवा विविध कार्यक्रमांमध्ये हा ठराव पारित केले होते. मला वाटतं की आजपर्यंत साहित्य संमेलनांमध्ये जेवढे साहित्य संमेलन झाले असतील त्या प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा हा ठराव केलेला आहे आणि तो ठराव केंद्राकडे पाठवलेला मी अभिनंदन करतो. नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करतो, आमच्या तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्र फडणवीसांचं आणि अजितदादा पवारांचं, की त्यांच्या कार्यकाळामध्ये. आणि प्रामुख्याने मला अभिमान आहे की एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला आहे. प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी ती बोलीभाषा आम्ही मागणी करत होते, ती मागणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे संजय राऊत काही म्हणू द्या, संजय राऊत जे बोलतात त्याच्या उलट नेहमी केलं जातं, कारण काहीतरी त्यांना सकाळी सकाळी बोलायचं असतं म्हणून ते बोलतात. परंतु मी उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं ठाणेकरांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो. सरनाईक साहब, आपने काशी के घाट की तर्ज पर यहाँ भी एक प्रामुख्यानं जी लोक पिटिशन करायला हायकोर्टामध्ये गेलेले आहेत त्यांना कदाचित कल्पना नसेल की बालाजी एंटरप्राइजेस ही कंपनी आहे, त्यांनीच ह्या ठिकाणी दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रस्ताव केला आणि
ठाणे शहरात सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, त्यांना दफनभूमी, स्मशानभूमी, जैन समाजाकरता सुद्धा आपण त्या ठिकाणी 500 मीटरची जागा दिलेली आहे, कब्रस्तान करता आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. त्याचबरोबर जे लिंगायत समाजाचे लोक आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी जागा दिलेली आहे. ही जी जागा होती ती बालाजी एंटरप्राइजेसनं ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करून ह्या TDRच्या कन्स्ट्रक्शन TDRच्या मोबदल्यामध्ये ती डेव्हलपमेंट सुद्धा चालू केलेली आहे. काही ठाण्यातील काही लोक जी कुठल्या पार्टीशी संबंधित असतात त्यांना पर्सनल इंटरेस्ट म्हणून ही पिटिशन त्यांनी फाईल केलेली आहे आणि प्रत्येक तारखेला वेगवेगळे ॲफिडेव्हिट सादर करतात. आधी त्यांनी विहंग कन्स्ट्रक्शन कंपनीवर आरोप करून पिटिशन फाईल केली होती. कालच्या पिटिशनमध्ये त्यांनी विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलेलं आहे आणि कोर्टाकडे अनुमती मागितलेली. त्यामुळे ठीक आहे, राजकीय पक्षाचे नेते मंडळी असतात त्यामुळे त्यांच्यावर हे आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु ठाणेकरांना, सर्वसामान्य जनतेला माहिती आहे की प्रताप सरनाईकनी जे डेव्हलपमेंटच्या माध्यमातून केलेलं आहे त्यासाठी कधीही अशा चुकीच्या कामाचा वापर त्यांनी केला नाही. इवन आपलं जो आर्ट फेस्टिवल होतं त्या आर्ट फेस्टिवलची जागा कुठल्या तरी आदिवासीची आहे म्हणून तो प्रेस कॉन्फरन्स घेत होता. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी TILR करून सांगितलं की नाही, ही जागा महापालिकेचीच आहे म्हणून आम्ही आर्ट फेस्टिवलच्या जागेला परवानगी त्यांच्याकडनं घ्यायची गरज नाही आणि आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडनं कुंपण भिंत मारून घेतली आणि आता त्या ठिकाणी आर्ट फेस्टिवल करतो. त्यामुळे ह्या गोष्टी होतच राहतात, त्या गोष्टीला सामोरं आम्ही जात असतो. सर, महायुतीला दिलासा मिळालेला आहे. महाविकास आघाडीची राज्यपालांची 12 आमदारांची जी याचिका होती ती हायकोर्ट. पण त्याचप्रमाणे येऊरमध्ये सुद्धा आपण काही वर्षापूर्वी रोपवे व्हावा आणि लोकांना येऊरचा आनंद घेता यावा असं येऊरचा. नाही, पहिली तर गोष्ट सांगतो, येऊरला रोपवे व्हावा अशी मी कधी मागणी केली नाही. येऊर हे पर्यटन स्थळ विकसित होत असताना येऊरला एक रिझर्वेशनची लँड आहे, त्या म्हणजे ती फॉरेस्टची आहे आणि त्या रिझर्वेशनच्या लँडवर येऊरचं जे सौंदर्य आहे आणि येऊरची आदिवासींची जी संस्कृती आहे ती संस्कृती सर्वसामान्य जनतेला कळावी यासाठी त्या ठिकाणी त्या पर्यटन स्थळ निश्चित करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी एक चांगली वास्तू असावी आणि जवळजवळ 5 कोटी रुपये त्या वास्तूसाठी आपण मंजुरी केलेली आहे. परंतु फॉरेस्टच्या काही अडचणींमुळे ते प्रकरण आता नागपूरला प्रलंबित आहे, परंतु आता फॉलोअप करून मी लवकर ती मंजुरी आणेल. नितीन गडकरींची भेट घेतलेली आहे. माझं नाव अमर अरविंद रेड्डी आणि आता जे एक्झिबिशन जे होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 100पेक्षा जास्ती तुम्हाला लिथोग्राफ्स बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये रवी वर्माच्या प्रेसमधनं जे निघालेली सगळ्यात पहिली प्रिंट आहे 1894ची ती सुद्धा आहे. तुम्हाला जवळपास 4-5 प्रकारचे वेगळ्या लक्ष्मी आपण साधारणतः एकच लक्ष्मी बघतो, पण अशा 4-5 वेगळ्या व्हरायटीच्या लक्ष्मीज आहेत, 2-4 व्हरायटीच्या सरस्वती आहेत. आवर्जून बघा, कारण खूप वेगळ्या पद्धतीमध्ये आहे. आपल्याला म्हणजे ठराविकच जे माहिती आहे त्या ठराविक माहितीपेक्षा हे त्याच्या पलीकडे आहे आणि प्रत्येक लिथो एक वेगळी स्टोरी सांगेल आपल्याला. आणि त्याच्यासोबत आता म्हणजे जास्ती लोक असल्यामुळे आम्ही त्याच्या खाली नाव लिहिणार आहे आणि त्याचा QR कोड असणार आहे. तो QR कोड स्कॅन केला की त्या प्रिंटची माहिती तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे जेणेकरून म्हणजे लोकांना जास्ती वेळ थांबायची गरज नाही पडणार आणि गर्दीसुद्धा कमी होऊ शकेल किंवा चांगली मॅनेज होऊ शकेल. त्या दृष्टिकोनातनं आम्ही त्याच्यामध्ये आता महाभारतची सिक्वेन्स आहे, रामायणाची पण सिक्वेन्स आहे, देवी देवतान पण आहेत आणि जनरल सब्जेक्ट्स पण आहेत. म्हणून असे बरेच आहे, म्हणजे प्रत्येकाला आवड जशी असेल त्या हिशोबाने त्यांनी ते बघून त्याचा आनंद घ्यावा एवढीच इच्छा आहे. आनंद ह्या गोष्टीचा आहे की चुका ह्यांना भविष्यामध्ये होऊ नये आणि वर्तमान काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये ज्या चुका केल्या त्याची आता त्यांना जाणीव होत आहे की नाही आपण चुका केल्या आणि त्यामुळे आपण काही करू शकलो नाही आणि आपलं जे 57चं असलेलं संख्याबळ 20 वर आलंय, ही चुनूक त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढलेल्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की नाही भूतकाळामध्ये ज्या चुका झाल्या भविष्यामध्ये परत होऊ नये यासाठी वर्तमान काळाचा ते जर आधार घेत असतील तर चुकीचं नाही. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये गणेश नाईकांनी टीका केलेली आहे. एकनाथ शिंदेच्या काळामध्ये आडागोंदी कारभार झालेला आहे अशा प्रकारची टीका जी आहे त्यांनी केलेली आहे. आम्ही वेळ मारून पुढे नेले नसताना अनेक गोष्टी घडल्या. नाही, ठीक आहे, ही गणेश नाईकांची नवी मुंबई पर्यंतची भूमिका त्यांची असेल, परंतु हे राज्यातील जनता
जनतेला माहिती आहे की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि ज्या पद्धतीने विधानसभेच्या निवडणुका झाल्या, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या ह्या आमच्या महायुतीला प्रचंड बहुमत जनतेनं दिलं. ते काय कुणाचा चेहरा बघून न दिलं, तो चेहरा फक्त होता एकनाथ संभाजी शिंदे यांचा. आणि लाडक्या बहिणींनी जेवढं प्रेम एकनाथ शिंदे साहेबांवर केलं आणि राज्यातील जनतेने जेवढं प्रेम एकनाथ शिंदे साहेबांवर केलं, आजपर्यंतच्या काळामध्ये कुठल्याही मुख्यमंत्र्यांवर केलं नव्हतं. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना जर अशा प्रकारचं वक्तव्य करून कोणी दिवसात असेल तर त्याचा परिणाम काही होणार नाही, परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व ह्या राज्यातील जनतेने स्वीकारलं. तर शेवटचा प्रश्न, तुम्ही परिवहन मंत्री परिवहनचा चार्ज घेतल्यानंतर आपण ऍक्शन मोड मध्ये आहोत. विविध ठिकाणच्या डिपोनवरती जे आहे व्हिजिट केलं, अचानकपणे व्हिजिट केलं, परंतु काही दिवसांपूर्वी चिपळूणचा आकार असेल, त्याची दुरावस्था असेल, अजून काही ठिकाणचे राज्यात सर खोपटची परिस्थिती तशीच आहे. प्रवाशांची आणि नाही, कर्मचारी बघा, होते. खोपट एका विशेषतः. दिवसात तर कुठल्याही आगारामध्ये फरक पडणार नाही, परंतु मी माझ्या पद्धतीनं जसा मला एकनाथ शिंदे साहेबांचा आदेश होता त्यानुसार मी सगळीकडे चालू केलेलं आहे. आता तर शहरी भाग झाले, नंतर मी पनवेल, खोपोली ह्या भागात सुद्धा गेलेलो आहे. काही थोड्याफार प्रमाणात फरक त्या ठिकाणी जाणवतोय, परंतु ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही म्हणताय ती नाकारता येणार नाही की अतिशय दारुण अवस्था आपल्या राज्यातील एसटी महामंडळाची आणि प्रामुख्याने ह्या सगळ्या स्थानकाची किंवा बस स्टॉपची झालेली आहे. लगेच सुधारणा तर त्या ठिकाणी सगळीकडे होणं तुम्ही अपेक्षा पण करू नका, परंतु एक गोष्ट मात्र नक्की की प्रताप सरनाईकच्या कार्यकाळामध्ये एसटीचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय प्रताप सरनाईक गप्प बसणार नाही. म्हणजे आमचे आता 7 आमदार गेले, अजून 5 आमदार आमचे जातील. त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ जे विधान परिषदेतलं अजून चांगलं होईल आणि अजूनही चांगले विकास कामं आम्ही ह्या राज्यासाठी करू. भाजप स्वबळावर लढण्यासाठी सज्ज आहे. मुंबईमध्ये भाजपची ताकद मोठी आहे असं नारायण राणे म्हणालेले आहेत. मुंबईमध्ये भाजप स्वबळावर. बघा, हा निर्णय जो आहे तो सर्वतोपरी आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या या महायुती सरकारचा आहे. परंतु आजची जर परिस्थिती बघितली, प्रत्येक पक्षाला असंच वाटत असतं की आमचा पक्ष हा फार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. भारतीय जनता पक्षाची ताकद मोठी आहे राज्यामध्ये, हे आम्ही पण मान्य करतो, पण त्याच खालोखाल शिवसेनेची ताकद सुद्धा मोठी आहे. आम्ही धाकटा भाऊ म्हणून त्यांच्या सोबतच राहू आणि भविष्यामध्ये महायुतीमधूनच आम्ही पूर्ण राज्यामध्ये दुसऱ्या निवडणुका सुद्धा पार पाडू असं आम्हाला वाटतं. ठीक आहे, काही ठिकाणी स्थानिक लेवलला जर काही नेत्यांची, काही कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर ते आम्ही त्याचा विचार करू, परंतु आजच्या परिस्थितीमध्ये भले काही नेते मंडळी जरी एकला चलोरेची भूमिका घेत असेल तरी आम्ही आमची भूमिका मात्र महायुतीमध्ये लढण्याचीच आहे. ओरिजिनल प्रिंट आज आपल्याला कोकण या परिसरामध्ये आणलंय, त्याबद्दल सरांचा खूप खूप आभार. हे घ्यावे. आणि हे जे दिसतंय हे परिसर 8 वर्कशॉपसाठी ठेवले आहेत. ह्याच्यामध्ये विविध 8 वर्कशॉप होणार आहे लहान मुलांचा. तेही तुम्ही आपल्या माध्यमातून सगळे मुलांना व पेरेंट्सला सांगा की इथे 3 दिवस 8 वर्कशॉप होणार आहे. उद्या बाकी ह्याचे जे वर्णन आहेत लिथोग्राफी मध्ये काय काय प्रिंट्स येणार आहे ते आमचे रेड्डी साहब. तो आपको पता है कि वाराणसी में जब भी अयोध्या में राम मंदिर का निर्माण हो रहा था तो उस वक्त हमने महाआरती का आयोजन किया था और मैंने ये भी कहा था कि हर साल हम किसी एक दिन ऐसे साल में एक बार महाआरती का आयोजन करेंगे. और मराठी खासकर महाराष्ट्र की एक संस्कृति है कि हम जब भी आषाढ़ी एकादशी होता है तो आषाढ़ी एकादशी के दिन हम यहाँ पे विट्ठल जी की मूर्ति की प्रतिष्ठापना करने वाले, जो 60 फुट की विट्ठल जी की मूर्ति होगी, जो उपवन में हमने ऑलरेडी ऑर्डर दिया है, वो बनके 2 महीने में रेडी हो जाएगी. क्योंकि जो घटना घटी थी छत्रपति शिवाजी महाराज का पुतला गिरने के बाद, तो उसके बाद में वो स्ट्रक्चरल ऑडिट हमने करके वो विट्ठल जी की मूर्ति जो है 60 फीट की है, तो वो आ जाएगी 2 से 2.5 महीने में. तो उसकी प्रतिष्ठापना करने के बाद हर आषाढ़ी एकादशी के दिन हम महाआरती करेंगे. और खासकर एक बात मैं कहना दिल से मुझे अच्छा लगता है कि अहिल्या देवी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, इनका नाम हमने उपवन घाट को दिया है. और कुछ ऐसी चीज़ें हैं जो हमें बाद में भी पता चला और आप लोगों को भी पता, आप तो खास उत्तर प्रदेश से हो इसलिए आपको कहता हूँ कि बनारस घाट का निर्माण भी अहिल्याबाई होळकर जी ने किया है. तो राज्य के ये खाली राज्य में नहीं हमारी अहिल्याबाई होळकर परिचित थी, बल्कि देश की विभिन्न जगहों पे जहाँ पे घाट बनाया जाता है, जहाँ पे मंदिर बड़े बड़े पत्थर के बनाए जाते हैं, वो अहिल्या देवी होळकर जी ने बनाया.
तो मैं खुशनसीब हूँ कि उनका नाम मैं उपवन घाट को मैं दे पाया, और उनकी तरह हम आगे भी ऐसे ही घाट भविष्य में बनाते रहेंगे, क्योंकि ये घाट भी हमने बनारस घाट के धरती पे ही बनाया। फेस्टिवल के नहीं, फास्टैग तो अनिवार्य करना जरूरी है। आप जानते हो कि ये फास्टैग नहीं होने की वजह से ट्रैफिक की समस्या पूरी महाराष्ट्र में बहुत बड़े पैमाने पे चल रही है, और मुझे तो अभी परिवहन का कार्यभार स्वीकारे हुए 2 हफ्ते हो गए, मगर आगे आगे देखिए, अभी प्रताप सरनाईक को अगर उस खाते का मंत्री बनाया तो कुछ सोच समझ के बनाया रहेगा हमारे नेताओं ने। तो उनका जो सोच है और उनका जो विचार है उससे कई गुना ज़्यादा प्रताप सरनाईक उसमें चेंजेस करके दिखाए गए। आपको मैं अभी बोलता नहीं हूँ, मगर करके दिखाऊंगा, क्योंकि आज तक का इतिहास है, प्रताप सरनाईक बोलता नहीं बल्कि करके दिखाता है। जो मैं आश्वासन देता हूँ उससे कई गुना ज़्यादा करने की ताकत रखता हूँ, और निश्चित रूप से पूरा एसटी का आज जो फेस दिख रहा है वो फेस चेंज करने की मुझे जिम्मेदारी दी है, वो मैं 100% पूरी करूँगा। सर, हाईकोर्ट में पिटीशन फाइल के देखिए क्रिस्टल रूम में जब दफन हुई है, उसको लेकर जबरन आपकी जो भारत की एंटरप्राइज कंपनी है उन्होंने उसको कब्जा किया। हाईकोर्ट ने कुछ नहीं हो, सब फ्रॉड है। बहुत 2 सालों से वो चल रहा है। हमेशा जब भी फेस्टिवल अपना जो डेट आती है वो डेट में कुछ ना कुछ वो बताते हैं, और ठाणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने जो जमीन है उसके ऊपर कंस्ट्रक्शन TDR के माध्यम से वो जो जमीन है वो डेवलप करने को दे दी है, और कुछ ये क्रिश्चियन दफन भूमि का या क्रिश्चियन लोगों का उनका कोई संबंध नहीं। 1-2 लोग हैं जो हाई कोर्ट में जाते हैं और खुद के पब्लिसिटी के लिए वो पिटीशन फाइल करते हैं, और ठाणे कॉरपोरेशन बार बार उनको वो जवाब दे रहा है कि ऐसी कुछ भी घटनाएं या और ऐसी कुछ भी चीज़ें नहीं है। फिर भी पर्सनल कुछ लोगों का इंटरेस्ट होता है, उसकी वजह से करते हैं। सर, हे प्रतिष्ठान की ओर से संस्कृति आर्ट फेस्टिवल 2025 में आप सभी का स्वागत है। हम एक बार फिर अपने 11वें सत्र में पहुंच चुके हैं। भारी तैयारी के साथ आए हैं, हर स्टेज के साथ में, और सब चीज़ों का ब्यौरा देने के लिए हमारे सेक्रेटरी मनोज पिल्लाई को मैं बोलूँगी कि आप एड्रेस करें इनको, और फिर सभी को मौका दें। सगळे पत्रकार बंधू सगळेजण आज वेळात टाइम काढून आल्याबद्दल मी संस्कृती युवा प्रतिष्ठान ट्रस्ट व प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभार। आता जे मागे जे दृश्य दिसत आहे ते एक आर्ट गॅलरी उभारण्यात आलं आहे। राजा रवी वर्मा यांचे प्रिंट ओरिजिनल जे लिथोग्राफी प्रिंटिंग आहे, पूर्वीच्या काळात असे लिथोग्राफी प्रिंटिंग हे जर्मनला जे प्रिंटिंग व्हायचे तेच टेक्नॉलॉजी त्यांनी इंडियामध्ये आज एक 90-100 वर्ष अगोदर आपल्या इंडियामध्ये घेऊन आले। त्यांचा जन्म केरळमध्ये ट्रावणकोर तिरुवनंतपुरममध्ये झालेला। त्यांनी नंतर देशासाठी भरपूर ठिकाणी त्यांनी त्यांचे लिथोग्राफी प्रिंटिंग